प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा कसा चालला, पहिल्या व दुसऱ्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली, त्यासोबतच दशावतार हा सिनेमा जो आहे याची कमाई कुठपर्यंत गेलेली आहे, या सिनेमाचं बजेट किती होतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर अशाच प्रकारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या वेगवेगळे आकडे जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा। आता लेटेस्ट रिलीज झालेला मूवी बघा, प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा जो आहे, लीड कास्ट याच्याबद्दल मला काही जास्त सांगायची गरज नाही की लीड कास्टमध्ये कोण आहे व कोण नाही, परंतु या सिनेमाचं बजेट जे आहे याविषयी थोडाफार कन्फ्युजन आहे बघा। मला फक्त 1-2 ठिकाणीच या सिनेमाचं बजेट दिसलं आणि त्या ठिकाणी या सिनेमाचं बजेट 12 कोटी रुपये जे आहे ते दाखवतात। नक्कीच मूवी जो आहे याच्यामध्ये VFX चांगले यूज केलेला आहे, ॲक्टर्सही खूप सारे आहेत, त्यामुळे सिनेमाचं बजेट जास्त आहे, परंतु मला खरंच माहिती नाहीये, आय एम नॉट शुअर की 12 कोटी रुपये या सिनेमाचं बजेट आहे म्हणून। त्यामुळे या सिनेमाचं बजेट तरी मला आणखी तेवढं कन्फर्म नाहीये, मी असं म्हणेल। आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर जेवढं सनशनील या वेबसाईटनं डाटा अवेलेबल केलेला आहे त्यानुसार या मूवीनं खूप कमी ओपनिंग जी आहे ती केली होती। या मूवीचं डिमोशन करत नाहीये आणि हा मूवी मला आवडला नाही अशातली काही गोष्ट नाहीये बघा, परंतु जे डाटा अवेलेबल आहे बघा त्यावरून मी सांगत आहे की या मूवीची पहिल्या दिवशीची कमाई सनशनीलनुसार 12 लाख रुपये झालेली आहे। 12 लाख नेटमध्ये या मूवीनं दुसऱ्या दिवशी कमवले होते, त्यावरून या मूवीनं खूपच जास्त खराब ओपनिंग घेतली असं मला वाटलं होतं, परंतु दुसऱ्या दिवशी दिवाळीची सुट्टी असल्यामुळं या सिनेमानं आणखी जास्त ओपनिंग घेतली आणि काल या सिनेमाची कमाई जवळपास 25 लाख रुपयांवरती गेली होती। पहिल्या दिवशी 12 लाख तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट डबलपेक्षाही जास्त 25 लाख या सिनेमाने कमवले। अशा प्रकारे नेटमध्ये या चित्रपटाची कमाई 37 लाख रुपये झालेली आहे। तर हाच आकडा इंडिया ग्रॉस कलेक्शनमध्ये एकूण 42 लाख रुपयांवरती गेलेला आहे। 2 दिवसाची कमाई या सिनेमाची 42 लाख रुपये जी आहे ती झालेली आहे बघा। यानंतर खूप दिवसांपासून चालत राहिलेला सिनेमा ज्याने की मराठी इंडस्ट्रीमध्ये 2025 मध्ये सर्वात जास्त कमाई करण्याचा मान मिळवला तो सिनेमा म्हणजे दशावतार। या सिनेमाची कमाई आता जवळपास एंडच होत आलेली आहे, कारण की काही थिएटरमध्येच हातावरती मोजण्याच्या थिएटर्समध्ये हा सिनेमा मुंबई, पुणे आणि काही छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल अशा ठिकाणी जे आहे ते चालू आहे बघा। या सिनेमाची कमाई जर सांगायला गेलं तर 40-41 दिवस या सिनेमाने कंप्लीट केलेले आहेत। आता सध्या हा सिनेमा 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशा प्रकारची कमाई जी आहे ते करत आहे। रविवारी व शनिवारी हा सिनेमा थोडीफार ग्रोथ दाखवत आहे, 8-10 लाख रुपये कमवत आहे बघा, परंतु आता जवळपास या सिनेमाची कमाई एंडच होणार आहे असं तुम्ही धरून चला। परंतु आता कमाई जर सांगायला गेलं तर या सिनेमाने टोटल आतापर्यंत नेटमध्ये कमाई केलेली आहे बघा, 41 दिवस झालेले आहेत। 41 दिवसामध्ये 23,77,00,000 रुपये, 23,77,00,000 या सिनेमाची कमाई नेटमध्ये झालेली आहे। तर हाच आकडा टोटल इंडिया ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये 28,02,00,000 रुपये झालेला आहे। 28,02,00,000 या सिनेमाची टोटल वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे। हा सिनेमा जो आहे या सिनेमाचं जर लाईफ टाईम प्रेडिक्शन करायला गेलं तर लाईफ टाईम मध्ये हा सिनेमा मला जेवढं वाटतंय एक 23,90,00,000 ते 24 कोटी रुपयापर्यंत कमाई जी आहे ते करू शकतो। या दरम्यानच या सिनेमाची नेटमधली लाईफ टाईम कमाई जी आहे असू शकते आणि जर खूपच आणखी दिवस हा सिनेमा चालला तर 24 कोटीच्या पुढेही या सिनेमाची नेट कमाई जी आहे ते जाऊ शकते। या सिनेमाचं लाईफ टाईम कलेक्शन एवढं असेल बघा। बजेट या सिनेमाचं 4 ते 5 कोटी रुपये होतं, खूप साऱ्या ठिकाणी 5 कोटीच आहे। आणि या सिनेमाचं जर रिटर्न बघायला गेलं तर जेवढं या सिनेमाचं बजेट होतं त्याच्या 375% पेक्षाही जास्त या सिनेमाने रिटर्न जे आहे ते मिळवलेलं आहे, म्हणजे 375% पेक्षाही जास्त रिटर्न या सिनेमाने मिळवलेला आहे। आणि हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीमधील 2025 चा जसं मी म्हटलं की सर्वात जास्त कमाई करणारा पहिला सिनेमा ठरलेला आहे आणि हायेस्ट क्रॉसिंग मूवीजच्या लिस्टमध्येही हा सिनेमा जो आहे गेलेला आहे बघा, नक्कीच 10 नंबरच्या पुढे असेल, परंतु एक हायेस्ट क्रॉसिंग मराठी सिनेमापैकी हा सिनेमा आहे। तर नक्की तुमचंही मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही या दोन्ही सिनेमापैकी कोणते सिनेमा बघितलेले आहेत आणि तुम्हाला कोणता सिनेमा आवडला। धन्यवाद।